नमस्कार, स्वागत आहे तुमचं लाईफ विथ प्रीतीमध्ये। तर आजचा दिवस होता डीमार्ट शॉपिंग डे। त्यासाठीच आम्ही सगळेजण निघालो होतो। तुम्ही बघू शकता बाहेर एवढं सुंदर असं वातावरण झालं होतं। पण त्या अगोदर घरातून निघालो की आधी पहिलं काम म्हणजे गाडीत पेट्रोल भरून घेणं, कारण शॉपिंगला जायला निघालो की मध्ये पेट्रोल संपाय नको ना। पेट्रोल भरून आम्ही डीमार्टला पोहोचलो आणि तिथे काय सांगू, एवढी गर्दी होती की आत शिरायलाही वेळ लागला। सगळ्यात आधी ट्रॉली शोधायला सुरुवात केली, पण एकही ट्रॉली मिळाला। मग थोडी वाट पाहिली आणि ज्या लोकांचं शॉपिंग झालं होतं त्यांच्याकडून रिकामी झालेली ट्रॉली घेतली। तेव्हा कुठे आमची शॉपिंग सुरू झाली। मग हळूहळू घरासाठी लागणारं सगळं सामान घेतलं। शॉपिंग करताना पार्थचं लक्ष एका खूपच छान अशा खेळण्याकडे गेलं आणि एक छोट्या खुर्चीकडे गेलं। त्या खुर्चीवर बसल्यावरती पक्ष्यांचा गोड आवाज येत होता। पार्थला ती एवढी आवडली की तो उठायलाच तयार नव्हता। शॉपिंग झाल्यानंतर आम्ही बिल करून पार्किंगमध्ये आलोत आणि सगळं सामान गाडीमध्ये व्यवस्थित असं ठेवून दिलं। आणि हो, डीमार्टला गेल्यावर एक गोष्ट तर ठरलेलीच असते, ती म्हणजे पॉपकॉर्न। पार्थने पण मस्त पॉपकॉर्नचा आनंद घेतला। आमच्याकडे तर डीमार्टला गेले की पॉपकॉर्न खाणे म्हणजे एक प्रकारचं शास्त्रच झाले। त्यानंतर आम्ही थोडं मार्केटमध्येही गेलो। बाहेर छान पाऊस सुरू झाला होता। पावसात फिरण्याची मजाच काहीतरी वेगळी असते। पण परत येताना मात्र खूप मोठा ट्रॅफिक लागला। बराच वेळ आम्ही रस्त्यातच अडकलो। थोडा थकवा आला पण दिवस मजेत गेला। घरी पोहोचल्यानंतर सगळ्यांचा एकच विचार झाला की आता गरमागरम चहा हवा। मग मी सगळ्यांसाठी मस्त आलं घालून गरम चहा बनवला। दिवसभराच्या थकव्यानंतर तो चहा सगळ्यांनी मनापासून एन्जॉय केला। तर हा असा गेला आमचा दिवस। शॉपिंग, पाऊस, ट्रॅफिक, पार्कची धमाल आणि शेवटी गरमागरम चहासोबत दिवसाची सुंदर सांगता। जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओ।